गुड मॉर्निंग मित्रांनो. मी अवधूत तुमचं स्वागत करतो आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला पेठ सांगली रोडची काय अवस्था आहे, कसा झाला आहे हे दाखवतो आहे. खूप अवस्था विचित्र आहे असं ऐकतं आहे. तो आपण स्वतःच जाऊन ट्रॅव्हल करून बघूया. चलो. तर म्हटलं आज बरेच दिवस मोठं ब्लॉग कुठला टाकलेला नाही आहे, तर आज टाकूया. खूप दिवसांनी हेल्मेट घातले आणि असं दिसायला लागलं, पण हेल्मेट इतकं लूज झालं आता. काय झाले काय समजेना आपल्या लोकांनी. ॲक्च्युली हेल्मेट पण माझं हेवी आहे, सो थोडं हेवी म्हणण्यापेक्षा याची सवय नाही आहे. बरेच दिवस यूज केलेलं नाही आहे मी, कारण जास्त कुठं लॉंग ट्रिपसाठी बाहेर पडलेलोच नाही आहे. पण आज म्हणलं आपल्याला जाणून बुजून ह्या रोडला जायचं आहे, तर आज आपल्याला हेल्मेट हे घातलंच पाहिजे आहे. सो आता निघालो आहे. बघू मी पुढं तुम्हाला दाखवेल. रोड खूप विचित्र चालला आहे असं म्हणतात. ॲक्च्युली ह्या रूटला एक अल्टरनेट रूट पण आहे. बघूया आपण आता. आज आपण एक ट्राय करून बघूया किती रूट खराब आहे, काय चाललंय, कसा चाललाय रस्ता. चलो बघूया पुढं. ॲक्च्युअलमध्ये आज माझा गाडीवरून नाही तर बसनं जाण्याचा प्लॅन. हो मर्सिडीज. तर माझा बसनं जाण्याचा प्लॅन होता, पण प्रकाश हॉस्पिटलपासून थोडं पुढं आल्यानंतर दोघडचं एका काम चालू आहे. आतापर्यंत तरी रोड चांगला आहे. बघूया पुढं काय कंडिशन आहे रोडची. मी आता इस्लामपूर सोडून फक्त हार्डली 4-5 किलोमीटर आलो आहे आतापर्यंत. जय बजरंगबली. काम चालू आहे रस्त्याचं. होपफुली लवकर काम व्हावं आणि लवकर रस्ता काय म्हणायचं, लवकर चांगला रोड यूज करायला मिळावा लोकांना. हो ऑलरेडी ते एक छोटासा ब्रिज होता, तो त्यांनी त्याला ब्रेक केलेला आहे ना, तर त्याच्या ठिकाणी दुसरा नवीन बांधणार आहे. ॲक्च्युली माझा आज बसनं जायचा प्लॅन होता, तुम्हाला मी मगाशी बोललोच. तर ही गाडी घेतल्यापासून मी जवळपास बसनी ट्रॅव्हलिंग प्रकारच केलेला नाही आहे. म्हणजे जवळपास केली आणि बुलेट घ्यायच्या अगोदरपासून माझं बसचं ट्रॅव्हलिंग बंद झालेलं आहे. मला आता परत एकदा बसचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता, म्हणून बसने मी जायचा प्लॅन केला होता. पण परत विचार केला, म्हणलं आपल्याला परत ते एक्सपिरियन्स पण करता येणार नाही, आपल्याला ते सांगता पण येणार नाही, आपल्याला तो रोडचा फील पण घेता येणार नाही, काहीच नाही. सो आपण डायरेक्ट आपली गाडी आहे मस्त, तिला पण बरेच दिवस चालवलेलं नाही आहे, तिला घेऊन बाहेर गेलेलो नाही आहे. सो आपण बुलेट घेऊनच जाऊया, म्हणून मी आज ही गाडी घेऊन बाहेर पडलो आहे. रोड नवीन झाला की मजा येणार आहे खरं सांगलीला ट्रॅव्हल करायला. भाऊच्या फाटा सोडून थोडं पुढं आलो आहे आणि तर रोडवरती झाड पडलेलं आहे. ॲक्च्युली रोडच्या एक्सपान्शनसाठीच ते केलेलं आहे त्यांनी. मी थंबनेलसाठी काहीतरी घेतो, काहीतरी लागेल आपल्याला. आष्टात पोचलो आहे आपण. म्हणजे आष्टात अजून थोडं लांब आहे, बट आष्टात यायला पोचायला लागलो आहे. आणि बरीच झाडं या ठिकाणी तोडलेली आहेत. आता तुम्ही झाड पडलेलं बघितलं मित्रांनो. ॲक्च्युली रोडचं एक्सपान्शन होतं आहे, सगळ्यात चांगली गोष्ट आहे. रोड एक्सपांड होतो आहे, आपल्याला ट्रॅव्हलिंगला बरं पडणार आहे, बऱ्याच गाड्या इकडून ट्रॅव्हल करू शकणार आहेत. मोठमोठ्या मार्गांना आपले हे रस्ते जोडले जाणार आहेत, त्यामुळं भागातल्या विविध गोष्टी विविध ठिकाणापर्यंत पोहोचणार आहेत. सगळी चांगली गोष्ट आहे. पण ह्या ठिकाणी बरेच झाडं पण तोडली जातात रोड एक्सपान्शनसाठी. पण तिथं नियम पण असा आहे की जर तुम्ही झाड तोडत असाल तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला तिथं दुसरी झाडं लावायला पण लागतात. ॲक्च्युली मला पण डिटेल माहीत नाही आहे, बट मी असं ऐकलं होतं की एक झाड तोडलं तर त्याच्या अगेन्स्ट त्यांना तिथं 3 झाडं लावावी लागतात. सो काय कन्फर्म करून मला सांगा. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही पण मला सांगा की काय करावं लागतं ते. म्हणजे मला पण थोडी माहिती होईल त्याची. चलो. तर आज आहे उपवास असल्यामुळे आज आपल्याला दुसरं काही खाता येणार नाही आहे. पण असते पहिला आपण इथं थांबले आता. तुझं काम चालू. रस्ते एकदम मस्त आहे. सकाळी मिळाली. मागच्या वेळी मी 2-3 वेळा येऊन गेलो होतो, पण मला काही इथं मिळाली नाही. पण आज मला मिळाली आणि एकदम टेस्टी आहे. मिस्त्रीनं गाडी दाखवली आणि वेळ बघितली मी
तर तुम्हाला पण दाखवतो वेळ. तर मी घरातनं बाहेर पडलोय 9:15 वाजता. सॉरी 9:15 नाही, 9:30च्या दरम्यान सगळं आवरून. मला ॲक्च्युली बाहेर पडायचं होतं लवकर आणि आता वेळ बघितल्यावर म्हणलं आता ब्लॉक करायच्या नादात लेच लेट व्हायला लागलाय. आपल्याला फास्ट गेलं पाहिजे आता. तो बघूया. आष्टापर्यंत तर मी चांगल्या पद्धतीनं आलो आहे. आष्टापर्यंत 1 नंबर रोड, 1 नंबर म्हणण्यापेक्षा त्यातल्या त्यात 1 नंबर रोड मिळाला आहे. सो इथनं पुढचा रोड कसा आहे काय आहे बघूया. आणि काय 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 कसं कसं सुरुवात झालेली दिसत्या रोडच्या कामाची ॲक्च्युअलवाल्या. अरे नुसतं मी बोलायला चालू करायला आणि या रोडचं काम चालू दिसायला. अरे वा 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 वा, खतरनाक ऑफ रोड, खतरनाक. बट होपफुली मी म्हणलं होतं थोडाफार रोड झाला असेल, पण एक साईडचा तर झालेलं दिसतोय थोडा थोडा. म्हणजे ॲक्च्युली बेस तयार केलेला दिसतोय त्यांनी तिथं. पण बाकीच्या रोडचं तर अजून काय खरं नाही आहे. आत्ताच मला असं झालं की आपण परत माहिती असताना ते माहिती आहे ना, म्हणतात की नाही ते गरम आहे बसू नकोस, बसलो भाजलं, तसा प्रकार झालाय. रोड खराब आहे माहिती आहे, जाऊ नकोस म्हणायचं होतं, आलो, लागला खराब रस्ता, असं झालाय प्रकार आता. पण असो, हा फील तुम्हाला पण दाखवायचा होता की रोड काय आहे, कसा आहे ते. चला, तर जितक्या होता होईल तेवढ्या शक्यतेनं आपण जाऊया पटपट. म्हणलं जरा चांगल्या रस्त्यानं जाऊन बघूया. तर याच्यावरती पोती घातलं, त्याच्यानंच एवढी खड्डे लागायला लागल्यात की म्हणलं उगी चालू बाबा या रोडवर. चला, आणि आज पण रस्ता संपलायच, पण जाऊया खाली. खरं सांगू का मित्रांनो, खतरनाक रस्ता आहे, खतरनाक. सुरुवातून 2 मीटर काय म्हणा 2 किलोमीटर लिहिलं, 1 किलोमीटर चालू आहे फक्त. पण आवाजावरनं माझ्या समजत असेल की काय कंडिशन आहे रस्त्याची. लयच अवघड आहे. पण असो, थोडे दिवस हा त्रास लोकांना सहन करावा लागेल. अल्टरनेट रोडचा वापर करा ज्यांना खरंच या रस्त्यावरून ट्रॅव्हल करायचा नाही आहे त्यांनी. आणि शाळांना सुट्टे लागले, पोरं बघा तरी पोरं खेळायला लागले रोडवरती. इकडं मध्ये रस्ते चांगले आहेत. पोरांनी आपल्या इकडे क्रिकेटचं ग्राउंड बनवले मस्तपैकी. सगळी पोरं आता आपली खेळायला लागल्या सुट्ट्या लागल्यामुळे. एकदम गाडी असा रस्ता आला की खाली खोलदरीच त्याने हे लावलेलं आहे. रिबन्स ते पॅक केलेलं आहे, सगळं लावलेलं आहे. पण जरा जरी गाडी तिकडे गेली की तुम्ही डायरेक्ट खड्ड्यात. तो रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल करणाऱ्यांनी तर एकदम केअरफुली ट्रॅव्हल करावं या रोडला. मध्ये हा रोडचा पॅच चांगला आहे, बट मध्ये डेंजर करून ठेवलेला आहे रस्ता सगळा नव्हते. कन्स्ट्रक्शन कंपनीवाल्यांनो लवकर एक साईड तर चालू करा व्यवस्थित. तुम्ही सगळाच रस्ता उपकरला आहे. टू वे रस्ता आहे, एका साईडला रोडचं काम चालू आहे आणि हा समोरचा ट्रक दिसतं तुम्हाला लवकर रोड रस्ताच येत नाही आणि मला जाता पण येत नाही एवढं. आणि तो एवढा धूळ उडवत आहे ना, त्यामुळं. आणि एक तर हेल्मेटने आम्हाला वैताग दिला. त्याचे हिंजेस पण लूज झाल्यात आणि ते मी ओपन करून ठेवलं आहे. सारखं येऊन खडक डोक्यावर आपटतंय ते. त्याला सारखं एका हाताने वर करायला लागतं. असं ते ब्लॉगर्स लाईफ शूट करताना तुम्हाला ह्या सगळ्या योगा तुम्हाला म्हणलं की नाही, एक तर रोड पण भेटत नाही आहे आणि तो खड्डे धूळ पण उडवतोय खूप सारी. फायनली आय गॉट अ चान्स टू ओव्हरटेक दॅट ट्रक. आणि मी आत्ता त्याला ओव्हरटेक करून पुढं आलं. आणि आत्ता मी बघितलं एवढा मोठा चेहरा दिसतोय माहिती आहे का माझा. हेल्मेट एवढं मोठं दिसतंय आणि मग चेहरा एवढा दिसायला गेला आहे. एवढं भयानक दिसते हे वाटलं नव्हतं. बट सेफ्टी इज नेसेसरी.
साईडला काम चालू केलेलं आहे. तिथली कडेवरची जरा खाली आलेली आहे, पण दोन्ही साईडचा रस्ता त्यांनी काम चालू केल्यामुळं विचित्र पद्धतीनं चालू केलं. आणि ह्या रोडला मी खूप ट्रॅव्हल केलेलं आहे, खूप ट्रॅव्हल. कॉलेजसाठी मी इकडंच होतो जयसिंगपूरला, मला इकडूनच यावं जावं लागायचं. पण आज जातानाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असल्यामुळं आज कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी चाललोय असं वाटायला लागले. हे बघा कशी एकेकाची मस्ती चालू आहे बघा रोडवरती. रोडचं तर साम्राज्यच पसरलं रोडला. 2 मिनटं गाडी थांबवतोच. लास्ट टाइम आलो होतो त्यावेळेला बरंच काम पुढं आलेलं आहे मित्रांनो. इकडं मी लास्ट टाइम आलो होतो त्यावेळी एवढा रोड झाला नव्हता. हाईट पण रोडची चांगली केलेली आहे, वाढवलेली आहे. तो पण हा रोड इकडच्या साईडचा जरासा खचतो जास्त, कारण मी जेवढं आता एवढं बरेच वर्ष ह्या रोडवरून माझ्या लहानपणापासून इकडं रोड झाला की ह्या साईडचा रोड खराब झालेला असायचा आणि ह्या साईडचा झाला की तिकडचा रोड खराब झालेला असायचा. आतापर्यंत अशी काहीतरी कंडिशन मी बघितलेली आहे. त्यावेळी आता मोठंच रोड करायचं चाललं असल्यामुळं हे बरंच दिसतंय चांगलं. त्यांनी चांगला खालून बेस वगैरे चांगला तयार करून घेतलेला असणारच आहे. होपफुली तो बरेच दिवस गावा रस्ता चांगला व्हावा असंच मी पण म्हणेन. कारण आत्तापर्यंत झालेली कंडिशन मी तुम्हाला सांगितली, पण इथून पुढं तरी चांगला व्हावा, चांगला बरेच दिवस टिकावा असं वाटतंय मला. काही लोक थोडे दिवस हा त्रास सहन करतील ट्रॅफिकचा, खराब रोडचा, बट त्यांना कायमसाठीचा एक चांगला रस्ता मिळून जाईल खरं. पण मला आता थोडी गडबड आहे, सो हा रोड मी तुम्हाला ऑलमोस्ट आता इथे लक्ष्मी फाट्याला मी पोचलेलोच आहे. इथून पुढं एक हार्डली 4-5 किलोमीटरचं असणार आहे. तिथंपर्यंत सेम अशाच पद्धतीचं काम झालेलं असणार आहे. जरा मी पहिला सांगलीमध्ये पोचतो, माझं काम उरकतो आणि तिथून पुढचा ब्लॉग नंतर चालू करतो. आता मी पहिला जातो आणि आताचं लुक बघा, मी पॅक वगैरे ते कसं दिसतं बघा. आता दिसतोय मी आता कामाला किती वेळ लागेल माहीत नाही, आणि 15-20 मिनिटात होऊ शकते. त्यावेळेस मला त्या गोष्टीसाठी तास लागू शकतात. सो इट्स डिपेंड्स ऑन टाइम. आय विल टेल यू. One eternity later. सांगलीतलं काम आपलं उरकलंय आणि आत्ता तुम्हाला मी कुठं वेळ दाखवू शकत नाही आहे, पण आत्ता सांगू शकतो दुपारच्या वाजल्यात 3:15 वाजता आपलं काम उरकलंय. इसल्या भर उन्हात मी इथून परत त्या डेंजर मस्त खतरनाक ॲडव्हेंचरस रोडवरून परत इस्लामपूरला जाणार आहे. त्या असल्या खतरनाक डेंजर रोड. सो आलेलाच रस्ता परत असणार आहे. सो तुम्हाला मी थोडंफार काहीतरी दाखवेन, सगळं काही दाखवणार नाही, पण एवढंच सांगेन की डेंजर म्हणजे डेंजर ऊन आहे आपला. इवन हे गाडीचं हँडल साईडला जे दिसतात तुम्हाला हे वाले, हे एवढे गरम झाल्यात, एवढे भाजतात ना, पण काय पर्याय नाही आहे मित्रांनो. आपल्याला पोचायला तर पाहिजेच आहे जागेवरती. A few minutes later. गाडीत लागले रेसर आणि गाडीच्या टाकीमध्ये मे बी कचरा असण्याची शक्यता दाट आहे. गाडी लागली आहे आपसायला. सो आता पेट्रोल टाकलंय का पंपावरती. होपफुली 8पर्यंत जाऊपर्यंत फिंगर क्रॉस करून जायची वेळ आली आहे. लवकरात लवकर मी पोचतो 8मध्ये. चलो, कारण आता हाच रोड सगळा तुम्हाला मी सकाळच्या ह्याच्यामध्ये दाखवला आहे सेशनमध्ये. ह्याच रोडनं मी रिटर्न चाललो आहे. फायनली क्रॉसड फिंगर घेऊन आपण 8मध्ये पोचलो आहे. तो एक्स्ट्रीम ॲडव्हेंचरसवाला रोड आपण कवर केलेला आहे आणि आता 8 आलेलो आहे. गाडी उघडलेली आहे, आपली गाडी खुललेली आहे.
गाडीच्या टाकीमध्ये खूप सारी घाण झालेली असणार आहे आणि गाडी आता जरा त्रास द्यायला लागलेली म्हणून आपण आता गाडी डॉक्टरांच्याकडे घेऊन आलोय. किती घाण काढायची चालल्या, डायरेक्ट धुवूनच काढायचं चाललंय पाणी मारून. गाडीचं कार्बोरेटर खोलून आता क्लीन करायचं चाललंय कारण गाडीचं टाकीत होतं भरपूर पाणी. त्या गाडीची टाकी जोडायची चालल्या, त्यात पाणी गेलेलं धुवून आणलेली बघितली तर बाहेर ह्या इथं दिसते ना, तिथं ठेवली होती उन्हात आणि आता तिथं गाडी जोडायची चाललेली. म्हणजे 2 कॅन भरून पेट्रोल निघलं आहे त्यातनं. सगळं डर्टी पेट्रोल आहे, गंदू पेट्रोल, गंदू पेट्रोल आणि नवीन टाकायला लागणार आपल्याला. गाडीचं काम झालेलं आहे करून, किरकोळ नव्हतं, मेजरच काम होतं ते. चला एकंदरीत आपण आता इथनं निघतोय. आष्ट्यातल्या रोकडे पंपावरून बाहेर पडलो आपण आणि बराच वेळ झालेला आहे, 5:45 वाजल्यात. तरी पण ऊन केवढं कडक आहे बघा. आणि इथं आपले बरेच सबस्क्रायबर पण केलेले आहेत. आपण सुरुवात आहे आपली, त्यामुळं बरेच जण केलेले आहेत. हळूहळू वाढतील. तुम्ही पण केलं नसेल तर तुम्ही पण सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. चलो निघूया पटकन. तर फायनली आपण 6:15 वाजता घरी पोचलेलो आहे आपल्या निर्विल्लूजवळ. आणि तर तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये पेठ सांगली रोडचं काम कसं चालू आहे, काम कसं झाले, काम कुठंपर्यंत आले, रस्ता कसा आहे हे सगळं बघितलं. मस्त स्पेशल आष्ट्यातली स्पेशल लस्सी कुठं मिळते ते दाखवलं तुम्हाला मी. आपली गाडी खराब झालेली ते पण तुम्हाला दाखवले. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट पण करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चलो भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.